नमस्ते. आज आपण बॅलन्स शीट समजून घेऊयात. बॅलन्स शीट हे कुठलंही अकाउंट नसतं. बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट असतं आणि ते पर्टिक्युलर डेटला प्रिपेअर केलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला बॅलन्स शीटचं हेडिंग कायम बॅलन्स शीट ॲज ऑन पर्टिक्युलर डेट, मोस्टली इंडियामध्ये 31 मार्च 2026ला ही बनवली जाते. कुठल्याही वर्षाच्या 31 मार्चलाही बनवली जाते. प्रथम आपण लायबिलिटी साईड समजून घेऊयात. लायबिलिटीज म्हणजे मध्ये पहिल्यांदा येतं कॅपिटल. कॅपिटल म्हणजे ओनरनी जे काही फंड्स, जे काही भांडवल गुंतवलेलं आहे बिझनेसमध्ये त्याला म्हणतात कॅपिटल. जर इन केस छोटी प्रोप्रायटरशिप फर्म असेल तर पार्टनरशिप फर्म असेल तर कॅपिटल येतं आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असेल तर शेअर कॅपिटल येतं. ह्या भांडवलामध्ये तुमचा वर्षभरामध्ये जो काही प्रॉफिट आला आहे तो ॲड होतो किंवा जो काही लॉस जमा झाला आहे तो त्यातून लेस होतो. आणि जे काही ड्रॉइंग्स म्हणजे जे काही पर्सनल खर्च ओनरने केलेले आहेत ते त्यातून वजा होतात. उरलेली जी काही नेट अमाऊंट आहे ती तुमच्या फायनल अमाऊंट लायबिलिटी साईडला येते. सेकंड एलिमेंट असतो लायबिलिटीमधला नॉन करंट लायबिलिटीज. तर नॉन करंट लायबिलिटीज म्हणजे काय, तर ज्या लायबिलिटीज ह्या 1 वर्षापेक्षा अधिक कालखंडासाठी घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ लॉंग टर्म लोन घेतलेले आहेत, लॉंग टर्म ॲडव्हान्सेस घेतलेले आहेत किंवा ज्या काही देणी जी आहेत जी रिपेमेंट करण्यासाठी तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 वर्ष लागणार आहेत, अशा ज्या काही आहेत लायबिलिटीज त्या नॉन करंट लायबिलिटीजच्या अंडर येतात. ह्याच्याच अपोजिट करंट लायबिलिटीज म्हणजे ज्या काही ह्या विदिन द 12 मंथ किंवा वर्षभरामध्ये तुम्हाला पेड करायच्या आहेत, रिपेमेंट करायच्या आहेत, त्या करंट लायबिलिटीजच्या अंडर येतात. यामध्ये काय काय येतं तर सन्ड्री क्रेडिटर्स, उधारीवरनं माल घेतलेला आहे, सॅलरी आउटस्टँडिंग किंवा सॅलरी पेएबल म्हणजे जो काही सॅलरी स्टाफला तुम्हाला पुढच्या महिन्यात द्यायची आहे, किंवा बिल्स पेएबल, छोटे छोटे बिल्स तुम्ही उधारीवरती घेतलेत तर ते. याच बॅलन्स शीटचा दुसरा भाग बघूयात, ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे काय, जी मालमत्ता तुम्ही बिझनेसमध्ये यूज करताय ती. यामध्ये पुन्हा सुद्धा 2 पार्ट येतात. एक येतात करंट ॲसेट्स आणि दुसरे येतात नॉन करंट ॲसेट्स. करंट ॲसेट्स म्हणजे पुन्हा त्याच ज्या तुम्ही ह्या 12 महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. मग क्लोजिंग स्टॉक तुमचा ह्या विदिन द 12 मंथ तुमचा रिअलाइज होणार आहे. सन्ड्री डेटर्स विदिन द 12 मंथ तुम्हाला मिळणार आहेत. बिल्स रिसिवेबल ज्यांना उधारीवरती तुम्ही माल दिला आहे आणि ते तुम्हाला पैसे देणार आहेत. कॅश इन हँड म्हणजे पेटी कॅश किंवा कॅश ॲट बँक, बँकेमध्ये तुमची काही करंट अकाउंटमध्ये, सेविंग अकाउंटमध्ये जी काही रक्कम आहे अशी. ह्याच अपोजिट नॉन करंट ॲसेट्स. नॉन करंट ॲसेट्स म्हणजे ज्या तुम्ही 2, 3, 4, 5 अशा वर्षांसाठी तुम्ही गुंतवलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही लँडमध्ये पैसे टाकलेले आहेत, बिल्डिंगमध्ये घेतले आहेत, व्हेकल ही जनरली आपण 8, 10, 20 वर्ष वापरतो. फर्निचर, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या नॉन करंट ॲसेट्समध्ये येतात. बॅलन्स शीट ही नेहमी लायबिलिटी साईड आणि ॲसेट्स साईड ही इक्वल असते. ॲट द एंड दोन्ही साईड ह्या टॅली होतात. कारण आपण ड्युअल अकाउंटिंग सिस्टम फॉलो करतो. म्हणजे मागच्या भागात आपण पाहिलं एका अकाउंटला आपण डेबिट देतो आणि दुसऱ्या अकाउंटला आपण क्रेडिट देतो. तर त्याचप्रमाणे एकदा जर्नल एंट्री पास ही बरोबर डेबिट आणि क्रेडिट केली की तुमची बॅलन्स शीट ही टॅली होते. तसंच अकाउंटिंग इक्वेशनप्रमाणे ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज म्हणजे ज्या काही तुमच्या ॲसेट्स बिझनेसमध्ये आहेत त्याची पूर्ण अमाऊंट ही तुमच्या ज्या काही लायबिलिटीज बिझनेसमध्ये भांडवल किंवा देणी ही त्याच्या
इक्वल त्याच्या हे बरोबर असते. पुढील भागात आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे डिटेलमध्ये समजून घेऊयात.